प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन म्हणजेच अधिसूचना नियमासह जोपर्यंत बाहेर येत नाही, प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत आपण हा संप चालू ठेवायचा आणि या संपाच्या माध्यमातून आपण ही पेन्शन योजना घ्यायची. अन्यथा पेन्शनच्या राजकारणाशिवाय आपल्या हातात काहीच लागणार नाही आणि शेवटी आपली एक अशी भावना निर्माण होईल की आपण काहीच मिळवलं नाही. तेव्हा अशा क्लुप्त्यांना बळी पडू नये. आपण मार्च 2023 मधल्या 7 दिवसांच्या संपामध्ये जी एकजूट दाखवली, तीच एकजूट आत्ता दाखवली आणि जोपर्यंत मुख्यमंत्री आपल्याला या पेन्शन योजनेच्या माध्यमातून त्याची अधिसूचना आणि जोपर्यंत नियम प्रसिद्ध करत नाहीत, तोपर्यंत आपण हा संप जर थांबवला नाही तर 1982च्या पेन्शन योजनेतील वेतनाच्या 50% पेन्शन, महागाई भत्ताबरोबर वेतन आयोगाची पुनर्रचना आणि पेन्शन कोषागार विभागातून आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही आणि याचं श्रेय कोणा एकट्या दुकट्याचं नसून ते या राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांचं असेल हे आपण समजावून घेणं गरजेचं आहे. तेव्हा आम्हा कर्मचारी शिक्षकांसाठी आपण नेते मंडळीतील जे काही मतभेद आहे ते बाजूला ठेवून समाज माध्यमांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यांच्या अनुयायी जे काही कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना नेहमी संपापासून फारकत घेत वेगळी भूमिका घेण्यापेक्षा मी त्या प्रमुखांना एवढंच म्हणेन, बघताय काय, सामील व्हा. धन्यवाद.